विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण संच यातील सराव संच आज आपण पाहणार आहोत। सुरुवातीला संचाविषयी थोडीशी माहिती घेऊया। संच म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला संच असं म्हणतात। म्हणजेच एखादा समूह असेल, ग्रुप असेल आणि त्याच्यामध्ये काही घटक आपण एकत्र केलेले असतील आणि त्यांना नेमकेपणाने आपण सांगत असू तर अशा ग्रुपला, अशा समूहाला संच असं म्हणतात। संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या वस्तूंना संचाचे घटक म्हणतात। म्हणजे एखादा संच आहे त्याच्यामध्ये ज्या वस्तू असतात किंवा जे घटक असतात त्यांना संचाचे घटक म्हणतात। उदाहरणार्थ जर आपण इंग्रजी मुळाक्षरांचा संच अशा प्रकारे संच केला तर ए बी सी ही जी सगळी अक्षरं आहेत, जी इंग्रजीची मुळाक्षर आहेत, ती सर्व त्या संचाचे घटक होतील। संच दर्शवण्यासाठी ए बी सी अशी अक्षरे वापरतात। तर इथे बघा संच दर्शवण्यासाठी तर ए बरोबर म्हणजे ए हा संच बरोबर हे सर्व घटक। तर अशा पद्धतीने संच दर्शवण्यासाठी कॅपिटल मध्ये ए बी सी अशी अक्षरे वापरली जातात। संचाचे घटक स्मॉल ए बी सी अशा अक्षरांनी दर्शवतात। संचाचे जे आतमध्ये घटक असतात ते घटक स्मॉल ए बी सी अशा अक्षरांनी दर्शवले जातात। एक्स हा ए या संचाचा घटक आहे हे दर्शवण्यासाठी एक्स ए चा घटक असे लिहितात। या ठिकाणी हे चिन्ह वापरलं जातं। या चिन्हाचा अर्थ असा आहे की ए हा संच आहे आणि एक्स हा ए संचाचा घटक आहे। म्हणजे ए या संचामध्ये जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये एक्स सुद्धा येत आहे। अशा पद्धतीने लेखन केलं जातं। इथं अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या। डाव्या बाजूला घटक असतो आणि उजव्या बाजूला संचाचं नाव असतं। पुढे एक्स हा ए संचाचा घटक नाही हे दर्शवण्यासाठी अशा प्रकारचं चिन्ह वापरलं जातं। संचाचा घटक आहे हे जे चिन्ह आहे ते चिन्ह काढून त्याच्यावर फक्त काट मारली जाते, तिरपी रेष मारली जाते। याचा अर्थ असा होतो ए या संचामध्ये एक्स हा घटक नाही। हे दोन्ही चिन्ह आणि त्यांचे अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या। आता संच लिहिण्याची जी पद्धत आहे ती आपण पाहूया। संच लेखनाच्या दोन पद्धती आहेत। पहिल्या पद्धतीला आपण यादी पद्धती म्हणतो आणि दुसरी पद्धती असते गुणधर्म पद्धती। यादी पद्धतीमध्ये संचातील सर्व घटक हे आपण स्वल्पविराम देऊन महिरपी कंसाच्या आतमध्ये रांगेने लिहित असतो। जसं ए या संचामध्ये 4, 8, 12, 16 आणि 20 हे घटक आहेत। हे सर्व घटक म्हणजे 4च्या पाड्यातील प्रथम 5 संख्या आहेत। ए या घटकामध्ये 4च्या पाड्यातील प्रथम 5 संख्या आहेत। प्रत्यक्ष त्या संख्यांची यादी आपण या ठिकाणी लिहितो, म्हणून याला यादी पद्धतीचं लेखन म्हणतात। त्याचप्रमाणे हॅपी या शब्दातील अक्षरांचा जर आपल्याला संच लिहायचा असेल तर तो अशा प्रकारे होईल HAPY। इथे डबल पी जरी आला असला तरी सुद्धा संचामध्ये मात्र आपण तो घटक एकदाच घ्यायचा असतो। हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं। इथे 4च अक्षर आहेत परंतु या 4 अक्षरांपासून आपण हॅपी शब्द बनवू शकतो। अशा पद्धतीने संचातील घटकांची प्रत्यक्ष यादी या ठिकाणी लिहिलेली असते। अशा प्रकारच्या संचाच्या लेखन पद्धतीला यादी पद्धती असं म्हणतात। पुढे आहे गुणधर्म पद्धती। यामध्ये संचाचे जे घटक आहेत, जसं या ठिकाणी 4च्या पाड्यातील पहिल्या 5 संख्या हा या संख्यांचा गुणधर्म आहे की या 5ही संख्या 4च्या पाड्यातील पहिल्या 5 संख्यांपैकी आहेत। अशा प्रकारे संचाच्या घटकाचा गुणधर्म दिलेला असतो आणि तो गुणधर्माद्वारे लेखन केलेला असेल तर त्याला गुणधर्म पद्धतीचं लेखन म्हणतात। जसं इथे पाहूया ए बरोबर एक्स, इथे एक उभी रेष दिली जाते आणि एक्सची जी व्याख्या आहे किंवा एक्सचा जो गुणधर्म आहे तो इथे पुढे लिहायची पद्धत आहे। म्हणजे सुरुवातीला ए चा घटक एक्स आणि एक्स काय आहे तर एक्स ही 4च्या पटीतील 24 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे। ह्या एक्सच्या गुणधर्माचं लेखन या ठिकाणी केलेलं आहे। यावरून आपण एक्स म्हणजे कोणकोणते घटक येऊ शकतात हे सहजपणे इथे लिहू शकतो। तर अशा पद्धतीने दोन पद्धती आहेत ज्यामध्ये प्रत्यक्ष घटकांची रांगेत लेखन केलं जातं, ती यादी पद्धती, आणि त्या घटकाचा गुणधर्म वर्णन केला जातो, ती गुणधर्म पद्धती। अशा दोन पद्धतींनी संचांचं लेखन केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे। आता पुढील भाग पाहूया। पुढे आपल्याला सराव संच 1.1 सोडवायचा आहे। पहिला प्रश्न आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा। त्यात पहिला आहे समनैसर्गिक संख्यांचा संच। आता इथे आपल्याला यादी पद्धत आहे म्हणजे घटकांचं प्रत्यक्ष लेखन करावं लागणार आहे, तेव्हा ते घटक समजून घेणं गरजेचं आहे। समनैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे 1 पासून सुरू होतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। त्यासाठी आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय याचं पूर्वज्ञान असणं खूप गरजेचं आहे। तर नैसर्गिक संख्या हे 1 पासून सुरू होतात आणि असंख्य किंवा अनंतपर्यंत पुढे पुढे जात राहतात। तर समनैसर्गिक संख्यांचा संच
म्हणजे 2, 4, 6, 8, 10 आणि अशा प्रकारे तो अनंत चालू राहतो. त्यामुळे हा क्रम दाखवून आपण तो व्यवस्थित कंसात लिहिला की यादी पद्धतीने या संचाचं लेखन इथे झालेलं आहे. पुढे आहे 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. आता अशी संख्या जी सम आहे आणि मूळही आहे अशी एकमेव संख्या 2 आहे, हे आपल्याला ठाऊक असायला हवं. 2 ही अशी संख्या आहे की सम आहे, त्याचबरोबर ती मूळ संख्या सुद्धा आहे. बाकी इतर सर्व मूळ संख्या या विषम असतात. त्यामुळे यामध्ये एकमेव घटक 2 येणार आहे. तेव्हा यादी पद्धतीने लेखन करताना क्यू बरोबर कंसामध्ये आपण 2 लिहिलेलं आहे. तर हे या वाक्याचं यादी पद्धतीने आपण संचाचं लेखन केलेलं आहे. पुढे आहे सर्व ऋण पूर्णांकांचा संच. या ठिकाणी ऋण पूर्णांक आपण सर्व पाहिले तर ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 अशा प्रकारे हे सर्व ऋण पूर्णांक असतात. या सर्वांना आपण इथे दाखवलेलं आहे आणि ही यादी अनंतपर्यंत चालत राहते. त्यामुळे पुढे पुढे आपण टिंब देऊन ते दर्शवलेलं आहे. अशा पद्धतीने या संचांचं यादी पद्धतीने इथे लेखन केलेले आहे. इथे एक लक्षात ठेवायचं आहे की संख्या रेषेमध्ये आपण ऋण 4 डावीकडे घेतो, त्यानंतर ऋण 3, नंतर ऋण 2, नंतर ऋण 1 लिहितो. तशा पद्धतीने सुद्धा आपण हा संच दाखवू शकतो. फक्त आपल्याला हे अनंतचे जे बिंदू या बाजूला आलेले आहेत ते अशा वेळी आपल्याला डावीकडे घ्यावे लागतील. पुढे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ आपल्याला ठाऊक आहेत, ते आपल्याला यादी पद्धतीने अशा ओळीने लिहायचे आहेत. हे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच या संचाचं यादी पद्धतीने इथे लेखन झालेलं आहे. पुढे खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. या ठिकाणी आपल्याला चिन्हामध्ये एक विधान दिलेलं आहे, ते आपल्याला इथे शब्दामध्ये लिहायचं आहे. तर चिन्हामध्ये आपल्याला दिलेला आहे 4/3 हा क्यूचा घटक आहे. क्यू या संचाचा घटक आहे. तर तेच आपण या ठिकाणी शब्दामध्ये लिहिले 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. पुढे ऋण 2 हा एन या संचाचा घटक नाही, तेच आपण इथे लिहिलेलं आहे ऋण 2 हा संच एनचा घटक नाही. इथे या चिन्हाचा फक्त आपण अर्थ लावून लिहायचा आहे. आपल्याला ठाऊक आहे याचा अर्थ असतो की या संचाचा हा घटक आहे आणि जेव्हा त्याच्यावर काट असते तेव्हा अर्थ असतो की या संचाचा हा घटक नाही. हेच फक्त आपण इथे शब्दात लिहिलेलं आहे. पुढे पी बरोबर आतमध्ये पी उभी रेष आणि त्याचा गुणधर्म दिलाय पी ही विषम संख्या आहे. आता याचा आपल्याला शब्दात लेखन असं करता येईल संच पीचे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. म्हणजे विषम संख्या असणारे सर्व संख्या या पी या संचामध्ये येतात. अशा पद्धतीने आपण हे शब्दात लेखन केलेलं आहे. पुढे तिसरा प्रश्न आहे कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. आपल्याला आवडीचे कोणतेही 2 संच लिहायचे आहेत. सुरुवातीला आपण गुणधर्म पद्धत घेऊया. एस बरोबर एक्स आणि एक्सचा गुणधर्म आहे एक्स हा राष्ट्रध्वजातील रंग आहे. अशा प्रकारे आपण गुणधर्म पद्धतीने लिहिलं. आता हाच संच जर आपण यादी पद्धतीने लिहिला तर प्रत्यक्ष त्या रंगांची आपल्याला नावं लिहिता येतील. एस बरोबर केशरी, हिरवा, पांढरा हे राष्ट्रध्वजातील 3 रंग आहे. दोन्ही संचांचा अर्थ एकच आहे. दोन्ही संचांमधील घटक समान आहेत. फक्त आपण इथे गुणधर्म पद्धत वापरली आहे, इथे यादी पद्धत वापरली आहे. पुढे पाहूया. अशाच प्रकारे आणखी एक संच आपण गुणधर्म पद्धतीने आणि यादी पद्धतीने लिहूया. गुणधर्म पद्धतीने पी बरोबर वाय. वाय ही 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान संख्या आहे. म्हणजेच पी बरोबर 5, 10, 15, 20, 25 या 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या आहेत. त्यामुळे गुणधर्म पद्धत व यादी पद्धतीने एकच संच आपण लिहिलेला आहे. पुढे चौथा प्रश्न आहे खालील संच यादी पद्धतीने लिहा. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. या ठिकाणी फक्त आपल्याला एका संचाचं नाव घ्यायचं आहे. काही आपण इथे पी घेतलं आणि इथे आपल्याला ओळीने सर्व महिन्यांचा नावं लिहायची आहेत. म्हणजे आपल्याला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच आपला तयार होणार आहे. पुढे आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. इथे आपल्याला संचाचं नाव आपण क्यू घेतलं आणि यातील अक्षरे लिहिली. अक्षरे लिहित असताना फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की शब्दामध्ये जरी 2 वेळा अक्षर आलेला असेल तर ते संचामध्ये तो घटक एकदाच घ्यायचा आहे. या ठिकाणी ई 2 वेळा आलेला आहे, परंतु आपण इथे एकच वेळा घेणार आहोत. या पद्धतीने हा जो आहे हा कॉम्प्लिमेंट शब्दातील अक्षरांचा संच होईल. पुढे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आपली ज्ञानेंद्रिय 5 आहेत. आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. त्या 5ही ज्ञानेंद्रियांची आपण यादी पद्धतीने इथे नावं लिहिलेली आहेत. संचाला आर असं नाव दिलेलं आहे. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मध्ये ज्या मूळ संख्या येतात 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19
यांचा संच आपण या ठिकाणी यादी पद्धतीने लिहिलेला आहे. संचाला एस असं नाव दिलेलं आहे. पृथ्वीवरील खंडांचा संच, आपल्या पृथ्वीवर जे खंड आहेत त्या सर्व खंडांचा संच या ठिकाणी करायचा आहे. आपल्याला त्यांची यादी लिहायची आहे आणि संचाला आपण नाव दिलेलं आहे टी. पुढे खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता आपल्याला यादी पद्धतीने संच दिला आहे, तो गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. तर यातला पहिला आहे ए बरोबर 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. इथे आपण जर याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 1 ते 10 या संख्यांचे हे वर्ग आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचा गुणधर्म लक्षात पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि तो गुणधर्म पद्धतीने लेखन करून मांडायचा आहे. तर ए बरोबर एक्स हा असा घटक आहे की एक्स बरोबर एन चा वर्ग. एन म्हणजे संख्या, त्या संख्येचा वर्ग आहे, कारण हे सर्व वर्ग आहेत. परंतु हे जे वर्ग आहेत हे 1 पासून 10 पर्यंतचेच आहेत, हे सुद्धा निश्चित करायला हवं. त्यासाठी एन हा एन या संचाचा घटक आहे, म्हणजे नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. हे सुचवलं, याचा अर्थ 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या आल्या, परंतु आपल्याला 10 पर्यंतच्या संख्या आहेत. त्याच्यामुळे एन हा 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. यामुळे नैसर्गिक संख्यांपैकी 1 ते 10 संख्या आणि त्यांचा वर्ग हे बरोबर वर्णन आपलं गुणधर्म आपला इथं मांडला गेलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. जर आपण एक्स बरोबर फक्त एन वर्ग लिहिलं तर त्याचा अर्थ असा होईल की सर्व संख्यांचा वर्ग. एक्स हा एन चा घटक आहे, फक्त इथपर्यंत लिहिलं तर याचा अर्थ होईल 1 पासून सर्व संख्यांचे वर्ग. आणि जेव्हा आपण एन हा 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे अशा पद्धतीने लिहितो तेव्हा 1 ते 10 एवढ्याच संख्यांचे वर्ग हे या संचाचे घटक आहेत हे व्यवस्थितपणे दर्शवलं जाणार आहे. तेव्हा ही दिलेली यादी गुणधर्म पद्धतीने कशी मांडायची हे व्यवस्थितपणे इथे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नामध्ये बी हा संच दिलेला आहे, त्याच्यामध्ये यादी आहे 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. आपल्या लक्षात येते 6च्या पाड्यामधील या सर्व संख्या आहेत आणि तर 6, 8, 48 इथपर्यंतचा हा पाडा दिलेला आहे. तर ते लक्षात घेऊन आपल्याला गुणधर्माची मांडणी करायची आहे. बी बरोबर एक्स बरोबर 6n म्हणजे 6 गुणिले n, कारण इथे 6 गुणिले 1 आहे, इथे 6 गुणिले 2 आहे, 6 गुणिले 3 आहे, म्हणजे 1 पासून सुरू होणारे सर्व गुणक आहेत. तेव्हा n हा नॅचरल नंबरचा घटक आहे, नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. परंतु सर्व नैसर्गिक संख्यांचा आणि 6चा गुणाकार इथे नाहीये, 8 पर्यंतच गुणाकार आहे. त्यामुळे n हा 9 पेक्षा लहान आहे हे सुद्धा आपल्याला इथे लिहिणं गरजेचं आहे. तेव्हा या तीनही अटींच्या अनुषंगाने आपल्याला 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 या संख्यांची यादी मिळते आणि आपल्या संचाचं गुणधर्म पद्धतीने लेखन इथे पूर्ण होतं. पुढे सी बरोबर SMILE. आपल्या लक्षात येईल हा स्माईल शब्द आहे, त्यामधील ही अक्षर आहे. त्यामुळे सी बरोबर एक्स हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. अशा पद्धतीने आपण गुणधर्म पद्धतीने लेखन केलेलं आहे. पुढे डी बरोबर सगळे आपल्या आठवड्याचे वार इथे दिलेले आहेत, त्यामुळे डी बरोबर वाय हा आठवड्यातील दिवस आहे. असं म्हटल्यानंतर सर्व दिवसांची यादी आपल्याला या गुणधर्माद्वारे मांडता आलेली आहे. पुढे एक्स बरोबर AET 3 मूळाक्षर आहेत. तेव्हा एक्स बरोबर वाय हे ईट या शब्दातील अक्षर आहे. ईट मध्ये ही 3 अक्षर आहे. त्याचप्रमाणे TEAT चहा हे सुद्धा शब्द तयार होतं, त्यामुळे इथे आपण टी या शब्दातील अक्षर आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने दिलेल्या यादी पद्धतीतील संचांचं आपण गुणधर्म पद्धतीने लेखन केलेलं आहे. आता पुढे आपल्याला संचांचे प्रकार पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये एक घटक संच, ज्या संचात फक्त एकच घटकाचा समावेश असतो त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात. ए बरोबर इथे एस लिहिलेले, म्हणजे यामध्ये एस हे मूळाक्षर असणारं एकच घटक आहे असा हा संच आहे. नावावरूनच लक्षात येते या प्रकारच्या संचामध्ये एकच घटक असतो. पुढे रिक्त संच म्हणजे असा संच की ज्याच्यामध्ये एकही घटक नाही. तर रिक्त संच दाखवण्याच्या 2 पद्धती आहेत. बी बरोबर इथे रिक्त कंस दाखवायचा किंवा अशा प्रकारचं सिम्बॉल अक्षर वापरायचं, याला फाय असं याचं वाचन आहे. तर फायचा अर्थ सुद्धा रिक्त संच असा होतो. आणि इथे गुणधर्म पद्धतीने कसं लिहायचं, तर बी बरोबर एक्स ही 5 व 6 मधील नैसर्गिक संख्या आहे. आपल्याला ठाऊक आहे 5 नंतर 6 ही नैसर्गिक संख्या असते, त्यांच्यामध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नाही. म्हणजेच या गुणधर्मानुसार बी हा संच रिक्त आहे. अशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने लिहिलं जातं किंवा यादी पद्धतीने असं लेखन होतं किंवा चिन्हाद्वारे सुद्धा आपण रिक्त संच दाखवू शकतो. लक्षात ठेवायचे रिक्त संच म्हणजे
ज्याच्यामध्ये एकही घटक नाही. पुढे आहे शांत संच. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते, मोजता येते, त्याला शांत संच म्हणतात. म्हणजे एखादा रिक्त संच किंवा असा संच की ज्यातील संख्या मर्यादित आहे. इथे 4 ही मर्यादित संख्या आहे घटकांची, त्यामुळे सी हा इथे शांत संच होणार आहे. अनंत संच. थोडक्यात आपण अनंत दाखवण्यासाठी या प्रकारे बिंदू वापरतो. तर ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते व ती मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्यांचा संच दाखवला आहे. 1 पासून सुरू होऊन तो अनंतपर्यंत जातो. तर अशा प्रकारचे जे संच असतात त्यांना आपण अनंत संच म्हणतो. पुढे समान संच. दिलेल्या 2 संचात जर समान घटक असतील तर त्यांना समान संच असे म्हणतात. सरळ आहे. ए आणि बी हे 2 संच आहेत आणि त्यांचे दोन्ही संचातील घटक हे समान असतील तर त्या दोघांना आपण समान संच असं म्हणतो. अशा पद्धतीने हे संच. तर हे जे संचांचे प्रकार आहेत ते व्यवस्थित लक्षात घेतल्यानंतर आता आपण सराव संच 1.2 सोडवणार आहोत. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत हे आपल्याला सांगायचंय. या ठिकाणी ए हा संच दिलाय, त्याच्यामध्ये एक्स हा घटक आहे आणि 3x - 1 = 2 हे समीकरण दिलेलं आहे. म्हणजे एक्सच्या ज्या ज्या किमतीला हे समीकरण समतोल होतं त्या त्या किमती एक्सच्या या संचामध्ये आहेत असा याचा अर्थ आहे. पुढे बी बरोबर एक्स. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशा प्रकारची अट आपल्याला दिलेली आहे. आणि तिसरा संच दिलेला आहे सी एक्स. एक्स हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे परंतु एक्स हा 2 पेक्षा लहान आहे. आता आपल्याला यातील प्रत्यक्ष घटक कोणता आहे ते कळल्याशिवाय हे समान संच आहेत की नाही ते काढता येणार नाही. त्यामुळे यामध्ये नेमका कोणता घटक आहे किंवा एक्सची किंमत काय आहे हे 3ही ठिकाणी आपल्याला शोधणं आवश्यक आहे. तर ते करूया आपण. सुरुवातीच्या ए या संचामध्ये 3x - 1 = 2 हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे. हे समीकरण सोडवूया. 3x = 1 इकडे गेला, 2 + 1 3 झाले. 3x = 3 याचा अर्थ x = 1. म्हणजे ए या संचामध्ये एक्सची किंमत आपल्याला 1 ही मिळालेली आहे. बीच्या बाबतीत बघूया. नैसर्गिक संख्या आहे पण मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या फक्त 1 ही आहे. यांनी जी गुणधर्म दिलेला आहे आपल्याला, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण मूळही नाही आणि संयुक्तही नाही, ही व्याख्या पूर्ण करणारी संख्या फक्त 1 ही असते. त्याच्यामुळे बी मध्ये 1 हा घटक आहे ए प्रमाणेच. आता सीच्या बाबतीत पाहूया. 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या ती फक्त 1च असते, कारण 2 पेक्षा लहान असणारी एकमेव संख्या आहे 1 नैसर्गिक संख्या. तेव्हा आपल्या लक्षात येईल की 3ही संचांमध्ये 1 हा एकमेव घटक आहे. याचा अर्थ संच ए, संच बी व संच सी 3ही संचातील घटक समान आहेत. त्यामुळे संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी आहे. पुढे दुसरा प्रश्न पाहूया. ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. ए व बी समान आहेत का आणि असल्यास त्यांचं कारण लिहायचं आहे. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या, सम असणाऱ्या सर्व मूळ संख्या, आणि बी बरोबर एक्स. एक्सचं समीकरण दिलेलं आहे 7x - 1 = 13. तर पहिल्यांदा आपण सम असणाऱ्या मूळ संख्या पाहूया. सम असणारी मूळ संख्या फक्त 2 ही आहे. आपण पाहिलं की सर्व मूळ संख्या ह्या विषम असतात. एकमेव 2 ही अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळही आहे. त्यामुळे ए मध्ये 2 हा एकमेव घटक आहे. आता बीच्या बाबतीत 7x - 1 = 13 हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे, ते सोडवूया. 7x - 1 = 13. मग 7x = 13 + 1 14. x = 14/7 म्हणजेच 2. बी मध्ये सुद्धा 2 हा घटक आहे. याचा अर्थ संच ए व संच बी यामधील सर्व घटकांची संख्या समान आहे आणि सर्व घटक समान आहेत. त्यामुळे दोन्ही संचातील घटक समान असल्यामुळे संच ए व संच बी हे समान संच आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. या ठिकाणी आपल्याला काही संच दिलेले आहेत, त्यापैकी कोणते संच रिक्त आहेत ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचं कारणही द्यायचं आहे. पहिला आहे ए बरोबर स्मॉल ए, आणि स्मॉल ही 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता इथे नैसर्गिक संख्यांची सुरुवातच 1 पासून होते हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे ए ही नैसर्गिक संख्या सुद्धा आहे आणि ती 0पेक्षा लहान सुद्धा आहे. याचा अर्थ अशी अट पूर्ण करणारी कोणतीच संख्या नाही. त्यामुळे ए हा रिक्त संच आहे असं आपण म्हणणार आहोत. इथे व्यवस्थित लक्षात घ्या. नैसर्गिक संख्या आपल्या 1 पासून सुरू होतात आणि 0पेक्षा लहान नैसर्गिक संख्या असणं शक्यच नाही, कारण पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे. तेव्हा अशा प्रकारची ही गुणधर्म असणारी संख्याच नाही
त्यामुळे ए या संचामध्ये कोणताही घटक असणार नाही आणि त्यामुळे ए हा रिक्त संच आहे. पुढे बी बरोबर एक्स आणि एक्स वर्ग बरोबर 0 हे समीकरण सोडवलं तर एक्स वर्ग बरोबर 0 याचा अर्थ एक्स बरोबर 0 आहे. या ठिकाणी बी या संचामध्ये 0 हा घटक आहे, त्यामुळे बी हा रिक्त संच नाही असं आपण म्हणणार आहोत, कारण याच्यामध्ये एक घटक आपल्याला 0 हा मिळालेला आहे. पुढे सी बरोबर एक्स, एक्सचं समीकरण दिलेलं आहे 5x - 2 बरोबर 0 आणि एक्स हा नैसर्गिक संख्या या संचाचा घटक आहे, म्हणजे तो 1 पासून पुढे ज्या नैसर्गिक संख्या वाढत जातात त्यापैकी आहे. तेव्हा आपण पहिल्यांदा समीकरण सोडवूया. 5x - 2 बरोबर 0, 5x बरोबर 2, हा -2 इकडे आल्यावर +2 होईल. x बरोबर हा 5 इकडे आल्यावर होईल 2/5. हा भागाकार केल्यानंतर आपल्याला 0.4 ही x ची किंमत मिळाली. परंतु नैसर्गिक संख्येमध्ये 0.4 येत नाही, कारण नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. तेव्हा x हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे आणि त्याचबरोबर 0.4 हा नैसर्गिक संख्यांचा घटक नाही. इथे लक्षात घ्या, 0.4 हा नैसर्गिक संख्यांचा घटक नाही, त्यामुळे सी हा रिक्त संच होणार आहे, कारण अशा प्रकारची अट पूर्ण करणारा कोणताही घटक नसल्यामुळे सी हा रिक्त संच होणार आहे. पुढे खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सहकारण लिहा. ए बरोबर एक्स, एक्स हा 10 पेक्षा लहान आहे, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. हा शांत संच होईल, कारण 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ते 9 या सर्व संख्या येतील, म्हणजे एक मर्यादेमध्ये घटक आहेत ते आपण सांगू शकतो. अशा प्रकारच्या संचाच्या प्रकाराला आपण शांत संच म्हणतो. बी बरोबर वाय, वाय हा -1 पेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. तर ऋण 1 पेक्षा लहान असणाऱ्या पूर्णांक संख्या अनंत आहेत. -2, -3, -4 अशा प्रकारे अनंत संख्या या ऋण 1 पेक्षा लहान आहेत, त्यामुळे हा अनंत संच होईल. पुढे सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आपल्या शाळेमध्ये 9वी मधील सर्व विद्यार्थी म्हणजेच ही मर्यादित घटक संख्या आहे, कारण कितीही जरी मोठी शाळा असली तरी त्यामधील एका इयत्तेतील विद्यार्थी आपण मोजू शकतो. त्यामुळे हा सी संच हा शांत संच होणार आहे. पुढे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आपल्या गावातील सर्व रहिवासी आपण मोजू शकतो, त्यांची मांडणी करू शकतो, त्यामुळे हा सुद्धा शांत संच होणार आहे. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेमध्ये जी उपकरणे असतात त्यांची सुद्धा आपण मोजणी करून संख्या सांगू शकतो, ते घटक लिहू शकतो, त्यामुळे हा सुद्धा शांत संच होईल. पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरू होऊन अनंतपर्यंत जाणाऱ्या सर्व संख्या त्यात येतात. तो अनंत संच आहे, कारण त्यातील सर्व संख्या कोणीही सांगू शकत नाही, त्यामुळे हा जो संच आहे हा अनंत संच होईल. पुढे आहे परिमेय संख्या संच. या परिमेय संख्या सुद्धा अनंत असतात, त्यामुळे हा सुद्धा अनंत संच होईल. अशा पद्धतीने संच म्हणजे काय, संचातील घटक, त्यांची लेखनाची पद्धती, त्यानंतर संचाचे प्रकार या सर्व अभ्यासक्रमावर आधारित असलेले सराव संच 1.1 व 1.2 आपण सोडवलेले आहेत. या सर्व संचाच्या पद्धतींचा, लेखन पद्धतींचा व प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास करा. इथे आपला सराव संच पूर्ण होत आहे. धन्यवाद.